टोळक्याने निष्पाप सुनीलचा खून का केला? जळगावमधील सत्य घटना. एखादा काही चांगले काम करत असेल तर त्याला मान मिळत असेल तर इतरांना विनाकारण त्याच्याबद्दल असूया वाटू लागते व द्वेष वाटू लागतो. या द्वेषातून मतभेद वाढतात, तेढ वाढते, भांडणे तंटे सुरू होतात. मग एकमेकांच्या विरोधात ते शड्डू ठोकतात. काही वेळा हाणामाऱ्या होतात. एकमेकाला बघून घेण्याची भाषा बोलली जाते आणि त्यातून एखाद्याचा खून पडतो. जयसिंगपूर शहरामध्ये याचेच उदाहरण ठरणारी ही घटना घडली. केवळ पूर्व वैमनस्यातून तरुणाने टोळके करून एकाचा जीव घेतला. या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सुनील किसन पाथरवट हा आपल्या कुटुंबासह नान्नी रस्त्यावरील 13व्या गल्लीत राहायला आहे. पाथरवट हा मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता, तर कधी दगडाच्या खाणीमध्ये कामाला जात होता. जयसिंगपूर आणि नान्नी रस्त्यावर खाणी असल्याने बरेच लोक खाणीवर कामाला जात होते. काम कष्टाचे आणि धोक्याचे असल्याने काम संपवून बरेच जण दारू पिण्यासाठी बाहेर तर कधी गल्लीतच घोळका करून बसत होते. सुनीलच्या घरची परिस्थिती बेताचीच होती, पण त्याला समाजसेवा करण्याची आवड होती. तो गल्लीतील अडल्या नडल्या लोकांची कामे आणि त्यांना मदत करत होता. परंतु त्याचे हे काम त्याच्या समाजातील काही लोकांना बघवत नव्हते. ते त्याला नावे ठेवत होती. कशाला लोकांची उसाभर करतोस, तुला काय त्यात मिळणार आहे का, असे ते त्याला म्हणत होते. त्याच्या समाजातील त्याचे समवयस्क मित्र शेखर पाथरवट, विजय पाथरवट, रोहित पाथरवट, संजय पाथरवट आणि शिवानंद पाथरवट, सागर कलगुटगी यांना सुनीलचे काम बघवत नव्हते. ते नेहमी सुनीलबरोबर कोणत्या ना कोणत्या कारणातून वाद घालत त्याच्याबरोबर भांडण काढत होते. बऱ्याच वेळेला त्यांच्यामध्ये भांडणे मारामारी होत होती. 4-8 दिवसातून गल्लीमध्ये त्यांचा राडा होत होता. दारू पिऊन यायचे आणि एकमेकांच्या अंगावर जात शिव्या देत मारामारी करत होते. ते एकमेकांना बघून घेण्याची भाषा करायचे. हे नित्याचेच झालेले होते. त्यामुळे समाजातील अनेकांनी त्यांची भांडणे मिटवण्याचा प्रयत्न केला, परंतु भांडणात कोणी कोणाचे ऐकत नव्हते. सुनील ही हल्ली जास्तच दारू पित होता. दारू पिऊन आला की तो गल्लीत उभा राहून शिव्या देत होता. तो नेमका कोणाला शिव्या देतो हे समाजातील शेखर पाथरवट, विजय पाथरवट, संजय पाथरवट यांनी ओळखले होते. त्यामुळे ते त्याला चांगलीच अद्दल घडवायला पाहिजे असा विचार करत होते. त्यातच मागे काही महिन्यापूर्वी एका महिलेच्या विषयावरून त्याची सुनील पाथरवट याच्याबरोबर चांगली जुंपलेली होती. त्यावेळी शेखर आणि संजय यांनी सुनीलला बेदम मारहाण करत बघून घेण्याची भाषा वापरत धमकी दिली होती. खरे तर या प्रकरणाची सुनील याचा काही संबंध नव्हता, परंतु तो गल्लीत नेहमी पुढे पुढे करतो म्हणून संजय आणि शेखर यांनी त्याला त्या प्रकरणामध्ये अडकवण्याचा खोटा प्रयत्न केलेला होता. ते प्रकरण समाजातील ज्येष्ठ लोकांनी मिटवलेले होते, परंतु वादळापूर्वीची शांतता होती. शेखर आणि त्याचे मित्र हे सुनीलवर चिडून होते. त्याला कायमचा धडा शिकवण्याचा प्लॅन करून ते तशी संधी शोधत होते. मंगळवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी सगळीकडे लक्ष्मीपूजन दिवाळीचा धूमधडाका सुरू होता. गल्ली नंबर 13 मध्ये पाथरवट समाजात लक्ष्मीपूजेची तयारी सुरू होती. काही जण लक्ष्मीपूजा करून फटाक्यांची आतषबाजी करीत होते. सुनीलही पूजा आटपून आलेला होता, पण तो दारू पिऊन फटाके लावत होता. त्याचवेळी तेथे शेखर पाथरवट, सागर कलगुटगी, विजय पाथरवट, रोहित पाथरवट, संजय पाथरवट हे आले. ते सगळे दारूच्या नशेत आलेले होते. सुनीलला फटाके फोडताना बघून त्यांच्या तळपायांची आग मस्तकात गेली. आता सुनील बरोबर भांडण उकरून काढायचे असे त्यांनी ठरवले. फटाके फोडणाऱ्या सुनीलला त्याने तू मुद्दामच आमच्या अंगावर फटाके फोडत आहेस असे म्हणत त्याच्याशी भांडण करायला सुरुवात केली. तो दारूच्या नशेत असल्याने त्याने त्यांना चांगलाच दम दिला. आलात त्या रस्त्याने जा, नाहीतर परिणाम गंभीर होतील असे म्हणत त्याने त्यांना धमकावले. हेच निमित्त झाले आणि संजय पाथरवट, रोहित पाथरवट त्याच्या अंगावर धावून गेले आणि मारहाण करू लागला असता काही लोक आले आणि त्यांनी मारामारी करणाऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, पण कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्या दोघांनी सुनीलला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली होती. दरम्यान त्या दोघांनी आपल्या जवळील धारदार हत्यारे काढली आणि सुनीलवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यामध्ये
सुनील रक्तबंबाळ झालेला होता. काही महिला सुनीलच्या अंगावर पडून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होत्या. ओक्साबोक्शी रडत शिव्या देत होत्या. सुनीलच्या पोटात, गळ्यावर, मानेवर आणि हातावर वार झाल्याने तो गंभीररित्या जखमी झालेला होता. तो रक्ताच्या थरोळ्यात निपचित पडला होता. त्याच्यावर वार करून शेखर पात्रवट, संजय पात्रवट आणि त्याचे मित्र घटनास्थळावरून पळून गेले. गंभीर जखमी झालेल्या सुनीलला काही लोकांनी खाजगी वाहनातून जयसिंगपूर येथील दवाखान्यात नेले. तेथील डॉक्टरांनी त्याची अवस्था पाहून त्याला सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यास नातेवाईकांना सांगितले. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याला नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेची माहिती जयसिंगपूर पोलिसांना समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत या घटनेची माहिती घेतली. पोलीस निरीक्षक सत्यवान हाके आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती घेत पोलिसांना तपासाच्या योग्य त्या सूचना दिल्या. पंचनामा करून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. ही घटना कोणत्या कारणातून घडलेली आहे आणि या घटनेतील संशयित कोण आहेत याची माहिती पोलिसांना मिळालेली होती, पण संशयित आरोपी पळून गेलेले होते. या घटनेचा तपास जयसिंगपूर पोलिसांच्या सोबत कोल्हापूर स्थानिक अन्वेषणचे पोलीसही करत होते. दुसऱ्या दिवशी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना या घटनेतील संशयित आरोपी हे कोल्हापूर हायवेवरील चौंडेश्वरी फाटा आणि बसवान खिंडीत लपून बसल्याची माहिती मिळाली. बसवान खिंडीतून शेखर पात्रवट आणि सागर कलगुटकी यांना ताब्यात घेतले, तर विजय पात्रवट आणि संजय पात्रवट यांना चौंडेश्वरी फाट्याजवळून ताब्यात घेण्यात आले. या घटनेतील आणखी दोघे रोहित पात्रवट आणि शिवानंद पात्रवट हे कथा शब्दबद्ध होईपर्यंत फरार होते. पोलीस त्यांचा शोध घेत होते. या घटनेची लेखी फिर्याद जयसिंगपूर पोलिसात मयत सुनील पात्रवट, त्याचा मित्र विशाल शिवाजी पवार याने दिली. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार जयसिंगपूर पोलीस ठाण्यात सुनील किसन पात्रवट वय वर्ष 31 याच्या खून प्रकरणी शेखर महादेव पात्रवट वय वर्ष 30, सागर परशुराम पात्रवट वय वर्ष 31, विजय लक्ष्मण पात्रवट वय वर्ष 43 आणि संजय लक्ष्मण पात्रवट वय वर्ष 47 आणि इतर दोघे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 101 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संशयिताकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त केला. या घटनेतील फरार आरोपींचा शोध पोलीस घेत असून पुढील तपास जयसिंगपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.